प्रो मुनीम, दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी, तर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची मोठी घोषणा। 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान मुंबई बंगळुरू आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोल माफी असणार। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। चिपळूणमध्ये वसिष्ठी नदीच्या पुलाजवळ मोठाले खड्डे, वाहन चालकांची डोकेदुखी वाढली। खूप मेहनत घेऊन सरकारनं जमिनीवर चंद्र दाखवलाय। NHAIचा जनसंपर्क बनावट। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून काँग्रेससह आदित्य ठाकरेंची टीका। अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून मोफत प्रवास। टोल माफीच्या निर्णयामुळे मुंबईकरांना दिलासा, मनसेची होती मागणी। Dream11 ॲपमधील सर्व पैसे काढून घ्या। Dream11 ॲपकडून नोटिफिकेशन जारी। ऑनलाईन गेमिंग संदर्भातील कायदा पारित झाल्यानंतर आता Dream11 कडून खबरदारी। जीएसटीच्या 5% आणि 18% स्लॅबला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। टीव्ही, फ्रीज, कारसह अनेक दैनंदिन वापराच्या वस्तू यामुळे स्वस्त होणार। अति चैनीच्या घातक वस्तूंवर मात्र 40% कराचा समावेश। लक्ष्मण हाकेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल। ओबीसींचं नेतृत्व धनगरांकडे गेल्यामुळे माळी समाजाला पोटशूळ असा व्हिडिओत उल्लेख, तर व्हिडिओ फेक। ओबीसी चळवळीमध्ये फूट पाडण्यासाठी हा कुटील डाव, हाकेंचा आरोप। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईक पुन्हा जनता दरबार घेणार। ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपच 1 नंबरचा पक्ष राहणार। कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपचाच महापौर बसेल, नाईकांचा दावा। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांच्या नावाला आमदार सुहास कांदेंचा विरोध। राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत, पण ते तुमच्यासोबत आहेत का? कांदेंचा भुजबळांना सवाल। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईमध्ये बैठक। विदर्भातील पदाधिकारी मुंबईत येणार। तत्कालीन कृषी सचिव व्ही राधा यांनी पाठवलेली भ्रष्टाचाराची फाईल धनंजय मुंडेंनी गायब केली। अंजली दमानी यांचा आरोप, तर राजीनाम्यानंतर मुंडेंनी फाईल परत केली नसल्याचं अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। दमानी यांची माहिती। ठाकरे पवारांचा पक्ष फोडून त्यांच्याकडेच मतं मागता, फडणवीसांना मतं फुटण्याची भीती आहे का? उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून राऊतांचा सवाल, तर फडणवीसांनी चाणक्यगिरी शिकवू नये, राऊतांचा निशाणा। महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी होती। योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन। वाशिममधील अतिवृष्टी, 350 गावातील 4,11,000 एकर शेती पाण्याखाली। शेकडो घरांची पडझड, 35 जनावरांसह हजारो कोंबड्या दगावल्या। सरकारकडे मदतीची मागणी। पंढरपुरातील चंद्रभागा नदीकडे जाणारे सर्व घाट पाण्याखाली। नदीकाठच्या 250 कुटुंबांचे स्थलांतर, शेती पिकाचंही मोठं नुकसान। उजनी आणि वीर धरणातनं सध्या 1,95,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी सुद्धा 40 फुटांवर। शहरातील नागरी वस्त्या अजून सुद्धा पाण्याखाली। नदीकाठच्या भागात भीतीचं वातावरण। कबुतरांच्या खाद्यासाठी 3 संस्थांचे अर्ज। मुंबई पालिकेनं अर्जांवर नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवल्या। सर्व अर्जांमध्ये दादर ट्रस्टकडून कबुतरांना खाद्य पुरवण्यासंदर्भातल्या सर्व जबाबदाऱ्यांचं पालन करण्याची तयारी। मिशन शक्ती अंतर्गत नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात पाळणा योजना। मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारचा मोठा निर्णय। पहिल्या टप्प्यात 345 पाळणा केंद्र सुरू केले जाणार। खालिद का शिवाजी या चित्रपटावरील याचिकेची सुनावणी मुंबई हायकोर्टाकडून तहकूब। याचिकेमध्ये सुधारणेच्या मागणीनंतर कोर्टानं दिग्दर्शक राज प्रीतम मोरेंना वेळ दिलाय। क्रिकेट आणि रक्त एकत्र दिसेल, भाजपचं देशप्रेमाचं ढोंग क्रिकेटच्या मैदानात उघडं पडलं। मोदी शहांचा बुरखा फाटला। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून राऊतांचा हल्लाबोल। राहुल गांधींच्या वोट अधिकार यात्रेदरम्यान पंतप्रधान मोदींचाही बिहार दौरा। 13,000 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन करणार। बोधगयातील मगध विद्यापीठात मोदींची जाहीर सभा होणार। रशियन तेलाचे सर्वात मोठे खरेदीदार हे आम्ही नसून चीन आहे। अमेरिकेनंच जगातील तेल बाजारपेठ स्थिर राखण्यासाठी सर्व पावलं उचलली पाहिजेत। एस जयशंकर यांनी मॉस्कोमधून अमेरिकेला सुनावलं। बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, जीएसटी, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती, बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन?
प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट, सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, जीएसटी, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस, सटीक, सुरक्षित प्रोफेशनल सेवा। मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ, और आप? अभी कॉल करें 1800 266 1294 या विजिट करें promunim.com।